तर मी एकदम पुढे जायचो ना, हा म्हटलं मला विचार करायचा, ठीक आहे याची बाईक हा काही करून दे, माझी बाईक म्हणलं आरामात घेऊन आला आणि असं असं करायचा. काही पण काही पण काही पण गाडीची वारी करून टाकली. नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग सगळ्यांना. सो आता आम्ही एक राईड करणार आहोत कल्याण टू पंढरपूर. तो माझा एक मित्र आहे चेतन गायकवाड. तो आता मला घ्यायला आला इकडे, तर बघू शकता तुम्ही. हाय चेतन. सो आता आम्ही इकडून निघणार आहोत. एक सकाळचे 5:30 वाजले आहेत. सो नमस्कार मंडळी, वन्स अगेन. आता आम्ही आलो आहोत भरनाथला पोहोचलो आम्ही. आता इथे पेट्रोल लागतोय. माझा मित्र हा, बघू शकता तुम्ही, चेतन. इथून पेट्रोल टाकून मग आम्ही पुढे निघणार आहोत टुवर्ड्स खोपोली. सो आम्ही हॉल्ट नव्हतो घेणार मध्ये, पण नंतर आम्हाला माहीत नाही कुठे पेट्रोल भेटेल कुठे नाही. सकाळी सकाळी पेट्रोल पंप्स कुठे चालू असतील. सो आम्ही इकडेच थांबलो आहे. आता इकडून पेट्रोल भरून मग आम्ही पुढे निघणार आहोत टुवर्ड्स खोपोली. सो ओके, मी मध्ये मध्ये शॉर्ट्स दाखवेन तुम्हाला. आत्ता मला दाखवता नाही आलं कारण की मी बाईक चालवत होतो. ओके. तो मंडळी आता आम्ही आलो आहोत खोपोलीला. पोचलो आहे, लवकर पोचवलं. पण हा बघा, आमचा दुसरा साथी जर आम्हाला इथे भेटणार होता, हा सकाळी 6 वाजताच पोचला आहे. आणि आता इकडे वाजलेत 8 वाजलेत आणि 8 वाजता पोचलो आहे. 8 वाजता, पावणे 8 वाजता. कडक कार्यक्रम आहे. कडक कार्यक्रम आहे एकदम इथे. बघू शकता तुम्ही, याची 1.5 तास अगोदरच पोचलाय आज अंधक्रूजवरून इथे. महादेव. आता आम्ही इकडून निघतोय. खोपोलीला थांबलेलो. हा भाऊ आमचा येऊन खूप वेळ थांबलेला आहे इकडे. आता याची ही नवीन गाडी आहे. ही नवीन गाडी घेतली आणि इथे टेंट लावलाय, मागे बॅग लावले फुल पॅक. तो आता आम्ही आले आहोत नाश्त्यासाठी, हॉल्टसाठी. वैतागलोय सकाळपासून, काहीच खाल्लेलं नाहीये. याचा मसाला डोसा या एका माणसामुळे पूर्ण लेट झालेला आहे आता आपल्याला. आणि पुण्यामध्ये पण खूप traffic भेटली, त्यामुळे खूप जास्त लेट झालं. त्याच्या पुढे बघूया आपण कसं काय होतं. सेल्फ सर्व्हिस हॉटेल सह्याद्रीला आलो आहोत आम्ही. आणि बघूया लेट्स पुढे काय होतं. हा, आता आमचा माणूस रडायला लागला कारण की ह्याच्या गाडीवरती मी बसणार आहे, त्यामुळे रडायला लागला. याचा शॉकअप खराब होईल. आता आमचा नाश्ता वगैरे झाला आहे. चेतन तिकडून गाडी काढतोय. आता आम्ही इथून निघणार आहोत पुढे जर्नीसाठी. मंडळी, आता आम्ही आलो आहोत एलजीच्या सर्व्हिस सेंटरमध्ये. चेतन प्रभातच्या मागे बसताना थोडी गाडी पलटली, तर त्याचा एक फोटो सुचला. सो आता प्रभात भाई एकदम टेन्शनमध्ये आलेला. पण आता इथे एसडीचा आम्हाला सर्व्हिस सेंटर भेटला. सो आम्हाला आता इथे आता लावायला आम्ही आलो इथे.
बात जाती नहीं, मंडळी भरपूर थकलोय. शेवटचे 50 किलोमीटर बाकी आहे. तिथे आमची हवा टाईट झालेली आहे. तिथे आम्ही थांबलो आणि झोप येते आता खूप. स्पेशली मला तरी भरपूर झोप येते आता. याच्या पुढे मी गाडी चालवू शकेल की नाही शंका आहे. मी याला सांगतोय की चालवतो थोडा बस आता आराम कर, पण गडी ऐकत तुझ्या पाठी बसव आणि पण गडी ऐकत नाही ना. गडी माझ्या ऐकत पाठी नको बसव. 2 गाडी उतरलं 50 किलो. मी माझ्या पाठी नाही बसू शकत. इकडे मी जेव्हा माझी बाईक ना 140 किंवा 130च्या वरती घेऊन जायचो ना, माझ्या पाठी बसलेला. आणि जी 5ची बाईक आहे ना यायची, ओके, ती 5ची बाईक. तर जेव्हा मी 135च्या वर घेऊन जायचो ना, मंदार पाठी जायचा, विचार करायचा मनातला मला हा मनातला मला विचार करायचा. तर मी एकदम पुढे जायचो ना, हा मनातला मला विचार करायचा, ठीक आहे याची बाईक हा काय करून दे, माझी बाईक मंदार आरामात घेऊन आणि असं करायचा. काही पण आणि भाऊ पैसे 25 घेऊन काही बोल. गाडीचे वारे करून टाकले. वारीच्या आधी पहिली सर्व्हिसिंग केलेली, सेकंड सर्व्हिसिंग घरी गेलो. पहिली सर्व्हिसिंग 2 दिवस अगोदर गेले, सेकंड सर्व्हिसला पण तयार झाली आहे. मंडळी आम्ही इथे आता थांबलो आहे वॉशरूम साठी. इकडून एक 20 किलोमीटर आहे ना, अजून एक 20 किलोमीटर तरी आहे इथून पंढरपूर. इथून पालख्या चालू झालेल्या आहेत, तुम्ही बघू शकता इथे. आय थिंक आता आम्हाला त्या साईडला लागेल, त्या साईडला निघायला सगळ्यांनी. इथून पुढे असताना आता पंढर गेला असेल, तिथपर्यंत आलो आम्ही. इथून पालख्या चालू आहेत सगळ्या. प्रचंड पॉझिटिव्ह वातावरण आहे इकडे, बघू शकता तुम्ही. अजून 20 किलोमीटर आहे. म्हणजे आमचं नशीब एवढं चांगलं आहे की आम्हाला रस्त्यासाठी येता येता इथे पालखी भेटली पाय पडायला. खूप भाग्यवान आहोत आम्ही की इथे रस्त्यात आम्हाला पालखी भेटली पाय पडायसाठी. सो मंडळी आम्ही आता इथे गाड्या लावलेल्या आहेत. या बघा, तुम्ही बघू शकता CCTV सर्वेलन्सच्या खाली. सो इकडे गाड्या लावल्या. इकडून पुढे हा माझा मित्र, हा चेतन, हा प्रभात. सो आता आम्ही इकडून चालत चाललो आहे मंदिराकडे. तो पुढे जाऊन बघूया किती लांब आहे इकडून मंदिर. चालत चालत चाललो आहे आम्ही मंदिराकडे, बघूया. सो तिकडे गेल्यावर कशी व्यवस्था आहे काय ते मी तुम्हाला पुढे सांगतो. काय बोलतो? जर त्याच्या घरी वायफाय भेटला तर लगेच आपण स्टोऱ्या टाकूया. इकडे पोरांची माहिती पडेल मी पोचलोय. इकडे आमची एवढी घाणेरडी हालत झाली आहे बघा. ह्याच्याकडे 4 बॅग, ह्याच्याकडे टेंट आणि बॅग, माझ्याकडे हेल्मेट, मागे हेल्मेट, माझ्याकडे बॅग, एक वर एक फ्री हेल्मेट. दुनिया का बोल हम पाते हैं, सारी दुनिया का बोल हम पाते हैं.